क्या हुआ? टेलर बाबू घर पे नहीं आए अभी तक? तुम टेंशन मत लो, सब ठीक हो जाएगा. तुम शांत रहो. कशी शांत हो? ह्यांचा कुठंच पत्ता लागना झाला. सब मिलके ढूंढ रहे हैं ना उन्हें. मिल जाएंगे, जल्दी मिल जाएंगे. भेटायचं असतं तर आतापर्यंत भेटले असते ना. मला खरंच कळना झालंय, लग्नानंतर मी ह्यांना खरंच आवडायला लागले होते का माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं ह्यांनी. नाही, यांना ना माझ्यासोबत संसार करायचाच नव्हता. घरच्यांच्या जबरदस्तीमुळे ह्यांना लग्न करावं लागलं माझ्याशी आणि म्हणून पळून गेले थे. पता नहीं ये टेलर क्यों भागा है. हाँ, पर इतना तो तय है कि मेरा मोबाइल उसी के हाथ लगा है. माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं आता. नवऱ्यानं टाकलेली म्हणून लोक आता नावं ठेवणार मला. माझं हसू होणार आहे आता. ऐसा कुछ नहीं होगा लाली. शायद उन्हें कुछ काम याद आ गया होगा, इसीलिए गए होंगे. पता नहीं क्यों, अब तो मुझे भी लग रहा है कि वो भागा ही है. उसके पास सच में मेरा मोबाइल होगा और उसने वो खोला होगा तो कहीं वो कुछ ढूंढने या फिर मेरी जानकारी निकालने के लिए तो नहीं गया होगा ना. कुठं गेलं असतं नाही. यांच्याशिवाय कसा करू मी संसार. नहीं नहीं, कुछ और बात होगी. वो मनीषा भी गायब है और उसका पति तो पहले से ही गायब है. और अब ये टेलर, कहीं ये मनीषा और टेलर की कोई चाल तो नहीं है. कुछ समझ में नहीं आ रहा है. आखिर कहाँ गायब हुआ है ये टेलर. सारे कपड़े खराब हो गए. फुलताय, ए फुलताय, फुलताय. फुलताय, अगं असे देव पाण्यात ठेवून काही होणार आहे का? सांग बरं. आता गोपाळ बारका होता तवा पळून गेला होता. तवा बी तू देव असेच पाण्यात ठेवले होते. पण आला का तवा परत तर आत्ता येणारे. तो माझा लोक आहे, मला त्याची काळजी आहे. आणि तो घरी येण्यासाठी मला जेवढं बी जमल ना तेवढं मी समज करेन. आणि हे बघ, गोपाळ घरातनं पळून गेलाय, तो घरी परत येणार नाही, हे समज जरा बोलायचं ना बंदच कर. मी तुला सांगितले काही समज करायला. आणि तुझ्या तोंडून जर चांगली गोष्ट निघत नसेल ना तर तुझं तोंड बंदच ठेव. काय का आता आता काही चुकीचं बोलले वय ग मी. हा, या बाई, या घरामध्ये ज्याला सांगायला जावं ते ती अंगावरच येतात आमच्या. माझ्या माझ्या पोराचं कुणाला पटेन असंच झालंय. वय की समज तुम्ही चांगलंच वागताय की. रंजे, सुधाकरला मी कधी अंतर दिलं नाही आणि तू माझ्या गोपाळला कधी आपला म्हणून मानला नाहीस. जेव्हापासनं तो या घरात आलाय ना तेव्हापासनं तुला त्याचं बरं बघवाना झालंय. मला तर आता असं वाटायला लागलंय ना की तू तर वाटच बघत होतीस ग की तो हे घर सोडून कधी निघून जाईल म्हणजे सुधाकरला समज मिळेल. घ्या उचलली जीभ लावली टाळ्याला. फुलताय, एवढी हलकट बाई नाही बरं का मी. आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल एवढं ईश असेल असं कधी वाटलं नव्हतं. व्हाय की म्हणून आत्ता पतूर लहान बन समजून म्हणून तुला पदराखाली घेतली म्या. इथं माझा लोक घरी आला नाही त्याची काळजी आहे का तुम्हाला? आई आई, अगं हित आहेस होय? ती श्यामल कुठे? नाश्त्याचं काय झालं? भुका लागल्यात मला. हा देते. इथं भाऊ हरवलाय आणि रातच्या आमच्या डोळ्याला डोळा नाही आणि यांना इथे नाश्त्याचं पडलंय. एवढ्या दगडाच्या काळजात असेल वाटलं नव्हतं रे मला. अगं मोठी आई, तो काय बारकाय व्हय आता हरवायला? गेला असेल त्याच्याच मनानं कुठेतरी. आता त्याच्यासाठी मी उपाशी राहू का? अरे तू उपाशी नगर राहूस पण त्याचा शोध बीत घेशील का नाही? शोध हरवलेल्या माणसाचा घेतात, निघून गेलेला नाही. आणि तसं बी याला सवयच होती ना रातोरात गायब व्हायची. सुद्या लई बोलतोयस तू. गावला
घावला घावला. गावला देवा, गोपाळ गावला माझा. माझा गोपाळ आला. गोपाळ आला माझा. गावला. कुठे गावला गोपाळ? कुठे गोपाळ? कुठे गोपाळ? गोपाळ. ए अगं तुझा गोपाळ नाही, माझा चष्मा घावत नव्हता, तो घावला म्हणून म्हणत होते घावला म्हणून. आणि तो नाही घावला मोडदा, तेच बरं आहे. अहो ते बाई असं काय बोलतय? फुलत आहे ना तर त्याच्यासाठी पार देव पाप पाण्यात बुडवून ठेवले. काय त्याचा उपयोग नाही, उलट देवाचा आभार माना, आपल्या घरावरचं संकट घालवलं त्यानं ते. कुठल्या जन्मीचं तुम्ही लोक बदला घेताय हो? का माझ्या गोपाळच्या मागे हात धुवून लागले तुम्ही सगळे? माझा गोपाळ परत येणार. मला माझा गोपाळ पाहिजे. घ्या हे बघ, इथून बारीक करायचे आणि इथून बारीक करायचे. उधरीचं काय? देतो ना, आधी केस तर काप. हा. अरे झुंजार शेठ, काय डाउनलोडिंग? काय नाही राव, नुसत्या मोबाईल मधनं रीलच डाउनलोड करतोय मी. अरे गावात काही घडतच नाहीये. अरे माझ्यासारख्या पत्रकारांनी कशा आणायच्या बातम्या? मग घ्या तू जिथे काहीतरी कांड कर ना. अरे हीच का आपली दोस्ती राव. हा म्हणजे तुझ्या बातमीसाठी आता आम्ही चोऱ्या माऱ्या खून दरोडे सुरू करतो. पाहिला आयडिया चांगली आहे. आणि तुम्ही दरोडा घालता ना, मी लाईव्ह करतो लाईव्ह. म्हणजे पोलिसांनी तिथं येऊन जागेवर पकडून नेऊ दे, आणि तुझ्या बातमीसाठी आम्ही जातो जेलमध्ये. काय बोलतोय लागा? झुंजार शेठ, उधारी दिली नाही म्हणून सलून वाल्यानं गिरायकाचा कापला गळा. ही बातमी कशी वाटते? एक नंबर. मग घ्या, मी काय म्हणतो, एक मिनिट. हा ही तुझी मागची उधारी. नाही राहू दे रे. नीट केस काप आता. बर. ए भावांनो, ऐका की, गोपाळ गावला का तुम्हाला? असेल की दुकानात. का काय झालं? अरे दुकानात असतं तर इथं विचारत आलो असतो वय मी. हा अरे गोपाळ गायब आहे बाबा. अरे ते गायब व्हायला काय जादूगर बिदूगर आहे काय? का माझ्या दुकानातला गिरायक आहे जी पैशाचं नाव काढलं गायब होत्यात? तुम्ही नाही. ए वांडरांनो, अरे मस्करी नाही, मी खरंच म्हणतोय, काल रातच्या पासन गायब आहे गोपाळ. हा भाऊजी, तुम्ही कोणी आमच्या यांना बघितलं का? घ्या. अयो म्हणजे गोपाळ खरंच गायब आहे वय? अरे मंग्या, आधीची उधारी दिली ना तुला, आता का जीव घेणार का माझा? अरे मला केस कापायचे आहेत. राहू दे. अरे कटिंग तरी करून जा. चल. अरे पैसे तर दे. ए अरे त्याला जाऊ दे, गोपाळचं काय करायचं? अरे असेल नाही तर आपण हुडकू की त्याला. होय, आपणच काहीतरी करायला पाहिजे. वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही टेन्शन घेतलंय. तुम्ही जावा, घरी जावा. वय जावा तुम्ही. नाही भाऊजी, मी पण येते. नहीं लाली, हम घर जाते हैं प्लीज. जावा तुम्ही. जाऊ जाऊ. ए, चला. कुठं काय कुठं गोपाळला शोधायला. चला लावू ताकद. हा ए, चल. बाबने दुकानाकडे लक्ष दे. काय केलं का? अहो, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही पोलीस स्टेशनच्या माणसांना सांगा ना गोपाळ भाऊजीला शोधायला. ए काय चाललंय ग तुझं? तुला काय करायचंय? किती वेळा सांगितलं तुम्हाला तो गोपाळ नाही आपला म्हणून. आणि तो जर घर सोडून गेला असेल ना तर चांगलंच आहे. वा, चांगलंय. काय प्रेम आहे भावाबद्दल भाऊजी तुमचं. तुम्हाला ते या घरात नकोच आहेत ना. देव तुमच्यासारखा भाऊ कुणालाच न देव. रक्ताचा भाऊ आहे ना तुमचा, तरी का असं वागताय? त्यांच्यावर विश्वास ठेवना झालाय, त्यांना शोधना झालाय. पोलीस खात्यात काम करताना तुम्ही काहीच करू शकत नाही. मग भाऊ असून काय उपयोग आहे तुमचा? हा,
तुमच्या प्रॉपर्टीत हिस्सेदार झालेत ना हे, त्याचा त्रास होतोय ना तुम्हाला? म्हणून एवढी माणुसकी सोडायलाच नव्हतं वाटलं. हे काम करा, तुम्ही ना सगळी प्रॉपर्टी घ्या, पण आमच्या यांना शोधा. हे यांच्या हिमतीवर लय मोठी प्रॉपर्टी कमवतील. तर हाय म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? हा, माझ्या सुधाकर मध्ये हिम्मत नाही? हा, त्याच्या हिमतीवर तो काही उभं करू शकत नाही. वय ग, धीराशी कसं बोलायचं माहिती नाही का काय तुला? बाई, महिना नाही झाला लग्न होऊन तर लगेच तोंड हलवायला लागली की ही. हत्याबाई, बराचा कावळा करताय तुम्ही. मी काय चुकीचं नाही बोलत आहे आणि ना मला भाऊजींचा अपमान करायचा आहे, पण घरातल्याच माणसांच्या कामी आपण येत नसू तर मग असं एकत्र राहून काय उपयोग आहे? बाया 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 बाया, पाहिलं का? म्हणजे बाई, आता काय हिला येगळं राहायचंय की काय? ऐकताय ना तुम्ही? आता आलेली पोरगी ही आणि पाक घर मोडायला निघाले की. पाहिलं का कसं चुरचुर तोंड चालतं हिचं? हत्याबाई, तुम्ही उगाच आईचा आजगर करताय. हे गायब आहेत ना, आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये. मला नका ना आणखी त्रास देऊ. नाही तर काय करणार आहे ग? काय करणार आहे? काय करणार आहे तू? ए, बंद करा तुमची तोंड. दिवसभर राबलीन फजिती पावली अशी गत आहे तुमची. सुद्या, ए सुद्या, ह्यांना ते ने त्या मुडद्याच्या रूम मध्ये आणि घे झडती सगळी त्या रूमची. दाखव काय नाही काय, नक्की काय तरी सापडेल बघ त्याचं त्यांनी ठेवलेलं. आणि ते घावलं ना की त्याच्यावर कळेल तू कुठे गेलाय ते. आजी, होय, बरोबर. मग कळेल त्यांनी खोलीत काय काय लपवलंय ते. भाऊजी, भाऊजी थांबा. थांबा भाऊजी, हे घरात नसताना मी कशालाच हात लावून नाही देणार. हाय का आता? अगं, कुठल्याच वस्तूला हात लावू देणार नसली तर मग हुडकायचं कसं तुझ्या नवऱ्याला? माझ्या नवऱ्याला बाहेर शोधायचं सोडून घरात कसली झडती घेताय? अगं, सुरुवात घरापासूनच केली पाहिजे ना. इथंच काहीतरी पुरावा सापडेल. काय? कसला पुरावा? अगं म्हणजे त्याने एखादं पत्र लिहिलं असेल किंवा त्याला धमकीचं पत्र वगैरे आलं असेल, असं म्हणायचंय मला. हे बघ, मला माझं काम करू दे. त्याला जर शोधायचं असेल ना तर मला झडती घेतलीच पाहिजे. नाही भाऊजी. अहो, ती नाही म्हणतीये ना, मग कशाला? ए, तू बाहेर आधी, बाहेर हो. अहो, काय नाहीये तिथं. कळलं सर. सुद्या, बाहेर ये. सुद्या, आप्पा, काय तमाशा लावलाय घरात? अहो नाही तमाशा नाही. आपला गोपाळ नाहीये ना घरात, हरवलाय ना, मग त्यालाच हुडकायचं काम चालू आहे. हो हो, म्हणूनच मी जरा झडती घेतो. लाज वाटते का तुला? हा, तुझा भाऊ काय गुन्हेगार आहे का? चोर आहे का दरोडेखोर आहे? त्याच्या खोलीची झडती घेताय तुम्ही? अरे त्याला हुडकायचं सोडून त्याच्या सामानाच्या मागे का लागलाय तुम्ही? काय जना गावला तुम्हाला तिथं? हा, म्हणून एवढी लगबग चालली आहे? मी फक्त त्याच्या एक शब्द बोल नको. एवढीच भावाची काळजी असेल ना तुला तर बाहेर जायचं आणि हुडकून काढायचं त्याला. जा.
काय उपयोग नाही. का? काय झालं? बाप्पा अख्खं गाव पालत घातलं. पाक ती चौकीच्या आंब्यापासनं ती वरुड पर्यंत खाली आणि इकडे मामाचा मळा पण. कुठंच पत्ता गावाना त्याचा. हे का असेल इथंच कुठेतरी लगे बोकाड पसरती. मी यानं परत बघून आले. फुले दिवसभर काही खाल्लं नाहीस, खाऊन घे वाईट जरा. खबर माझा गोपाळ घरी परत येत नाही तर मी अन्नाच्या कणाला पण स्पर्श करणार नाही. बाई मनाला वाटेल तेव्हा घरातनं निघून जायचं, मनाला वाटेल तेव्हा घरात यायचं. येईल ग, मागच्या वेळेला आला होता ना तसंच आत्ता बी येईल घरी. आणि तसं बी त्याचं काही सुधाकर सारखं थोडीच आहे हा? का घर माणसं सगळं सांभाळून राहायचं. झालं का तुझं सुधाकर पोरांनी सुरू? हा यो घर आणि माणसं सांभाळते. खर तर याने पळून जायला पाहिजे होतं घरातनं, हो पण याच्यात हिंमत नव्हती स्वतः जागण्याची. आता भाव घरातनं गायब झालाय, त्याला हुडकायचं सोडून घरात खुडूक कोंबडी असल्यासारखं येऊन बसलाय. मग मी काय करू? तुम्ही सगळ्यांनी केली ना चौकशी, मी काय वेगळं करणार आहे? लईच वाटत असेल तर पोलीस कंप्लेंट द्या, बघू त्याचं काय करायचंय ते. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. मला मारून टाका, मला नाही जगायचंय. आई गोपाळ गोपाळ कुठं गेला होता? कुठल्या कामासाठी गेला होता तर सांगून जायचं ना. अहो तुम्हाला कसं सांगणार, म्हणजे मलाच नव्हतं माहिती मी होतो कुठं.